झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जगन्नाथ, इतकी वर्ष तुमच्याबरोबर संसार करून मला इतकं तरी कळलंय की तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे। तुम्ही स्वस्थ बसणारातले नाही। तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे। का सांगत नाही आहात मला? काय झालंय? काय चाललंय मला सांगा। आज त्यांची डुएट राऊंड होती, बरोबर? तुम्हाला संधी होती आणि तुम्ही काहीच नाही केलं। काही म्हणत, पण आपली लेख गायली सुंदर। म्हणजे खरं तर तिच्या गाठणीचं गाणं आलं नाही चिठ्ठीत, पण जे गाणं आलं ना त्याने उत्तम निभावलं। हा, गुणाची आहे माझी लेख। हे तुम्ही मला सांगताय? नाही, मला माहिती आहे सावलीची गाण्यावर श्रद्धा आहे, तिचा आवाजही तयारीचा आहे, पण त्या ताराचं काय? तुम्ही तिला का जिंकू दिलं? काय बोलतीस अलका? अगं त्याशिवाय ती तारा वजे फायनलला कशी जाणार? तारा जिंकली आणि तुम्ही स्वस्थ बसलाय। स्वस्त बसलोय कारण पतंगाची दोर माझ्या हातात आहे। नीट ऐका, उद्या जेव्हा तारा ही स्पर्धा जिंकणार आहे तेव्हा ताराची भव्य मिरवणूक निघाली पाहिजे। आणि हो, नेक्स्ट डे एक जंगी पार्टी ठेवा, मोठा स्वागत समारंभ ठेवा। यू गॉट माय पॉइंट? ठीक आहे, तयारीला लागा। तारा, फायनली तो दिवस आलाय ज्याची आपण इतके दिवस वाट बघितली आहे। उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आत तारा वजे जिंकलेली असेल स्वरयज्ञ पुणे, आणि ती झालेली असेल महाराष्ट्राची महागायिका। तारा बघ, ही स्पर्धा जिंकण्याचा तुला प्रचंड फायदा होणार आहे तारा। खूप प्रसिद्धी आणि खूप पैसा मिळणार आहे तारा तुला। तू रेडी आहेस ना या सगळ्यासाठी? पण मॉम, ते जगन्नाथजी ही स्पर्धा आपल्याला इतक्या इझिली जिंकून देत आहेत, हे जरा विचित्र नाही वाटत आहे का तुला? नाही वाटत, अजिबात वाटत नाही। आणि त्याची 3 कारण आहेत। पहिलं कारण, स्पर्धेचे स्पॉन्सर्स रातोरात बदलले। दुसरं कारण, सारंग आणि मेहेंदळे कुटुंब आता या स्पर्धेमागे असे भक्कम उभे आहेत ना की तू काही करूच नाही शकणार। आणि तिसरं कारण म्हणजे मी। आणि उद्या त्याने कितीही मनात आणलं ना तरी तो त्याचा कुटील डाव साधू शकणार नाही। मी तिलोत्तमाला स्पर्धेचं आमंत्रण दिलंय। उद्या तिलोत्तमा तिथं येईल आणि त्यावेळी जगन्नाथचा असा काही अपमान होणार आहे ना की हा अपमान तो आयुष्यभर पचवू शकणार नाही। त्याला नाही तिथून चालतं केलं ना तर नाव नाही लावणार भैरवी वचे। पण एक गोष्ट मात्र छान झाली हा मम्मा, मी गात नाहीये हे तिथे कोणालाच नाही कळलं आणि कळणारही नाही। जोवर मी तुझ्या सोबत आहे तोवर तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये। गुड नाईट। पण मम्मा, मला फक्त एवढंच टेन्शन आहे की उद्याच्या फायनल राऊंड मध्ये सावलीने काही गडबड नाही केली पाहिजे, बस। तिची काळजी तू करू नकोस तारा। इनफॅक्ट बघ ना, आता तू इथे मस्त रिलॅक्स्ड बसलीयस, पण सावली ऑलरेडी उद्याची महाअंतिम फेरी जिंकायची म्हणून रियाज करत असेल तिकडे। शेवटी जिंकणार तारा वझेच आहे आणि हेच अंतिम सत्य आहे।
काय ग सावली, रात्र झाली, झोपायची वेळ झाली, इथे काय करतेस? घाबरलीस का? काय झालंय, झोप लागत नाहीये का? नाही ते हो झोपायचं आहे. मी खोली आवरत होते ग, बाकी काही नाही. कशाला? कळ. विठ्ठला, वाचवलंस तू. सावली, त्या भैरवी मॅडमचं तुझ्या वाचून का आणलंय ना, हे शोधून काढायला मी उद्या एक खेळ खेळणार आहे. छोटासा खेळ. जस्ट वेट अँड वॉच. मम्मा, अजून सावली पोहोचली नाहीये इथे. येईल ते. अगं, सावली जर आली नाही तर आपलं गाणं कसं होणार? धारा प्लीज निगेटिव्ह नको बोलू. येईल ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचे दर्शन झालं, जाम बरा वाटला. नशीबच समजायचं आमचं. छान. म्हणजे तुला आमची महती कळली तर हो. चांगलंय. असाच पायरी ओळखून राहा, तुझ्या फायद्याच आहे. हो. आणि मी काय बोलतो, चल तारा. ऐका ना, पिंकू शेट म्हात्रे, कसं वाटतंय तुम्हाला अंतिम फेरीत पोहोचून? मला कसं वाटतंय, असं वाटतंय ना, जाला घ्यावाचा आणि समुद्रात फेकायचा, आणि समुद्रामध्ये तर जाला गेल्यानंतर आहे ना, त्या जाल्यामध्ये मावरा येतोय ना, असं वाटतंय. नाही म्हणजे काल तारा वसे तुमच्या बरोबर डुएट गायली. त्याचा काय आज तीच तुमची प्रतिस्पर्धी आहे. काय वाटतं तुम्हाला? त्या तुम्ही ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच लावलेलं असतंय. याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, मला काय वाटतंय. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला ना का माहितीच नाही. अरे ते सगळं सोडा, पण अख्ख्या कोहली वारण माहितीये पिंकू शेट कोण आहे ते? पिंकू शेट आहे ना, फक्त स्पर्धा जिंकत नाही, अरे समोरच्याला पण जिंकून घेऊन येत आहे. बाबा माझं लगीन करा. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज